नमस्कार. लोकशाही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. रयत शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक शशिकांत पाटील हे आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर मुख्याध्यापक या पदावरून सेवानिवृत्त झाले. दाजी पाटलोजी विद्यालयात त्यांची आज अखेरची स्वाक्षरी झाली असून सर्व सहकाऱ्यांकडून कृतज्ञतेच्या भावना व्यक्त करण्यात आल्या. रयत सेवक तथा मुख्याध्यापक श्री शशिकांत पाटील सर यांनी आज दिनांक 31 मार्च 2026 रोजी प्रदीर्घ सेवेनंतर मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्ती स्वीकारली. कर्मवीर अण्णांच्या वटवृक्षाखालील रयत शिक्षण संस्थेच्या दाजी पाटलोजी विद्यालय व सिरंग दाजी देवकर ज्युनियर कॉलेजमध्ये त्यांनी आज अखेरची स्वाक्षरी करत आपल्या सेवेला निरोप दिला. यावेळी शाखेच्या वतीने आयोजित निरोप समारंभाच्या कार्यक्रमात पाटील सर यांच्यावर अनेक मान्यवरांच्या हस्ते शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी दीर्घायुष्य, निरोगी आयुष्य, प्रगती व भरभराटीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी स्कूल कमिटीचे सदस्य रामजी आबा पाटील, वेजेगावच्या माजी सरपंच तो मंगलताई देवकर, शिवणी हायस्कूलचे मुख्याध्यापक तसेच कचरे सर, वेजेगाव शाखेतील कलाशिक्षक दीपक रणदिवे सर, RV पाटील सर, या शाळेचे क्लार्क देशमुख सर तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात अत्यंत देखणा व रुबाबदार पद्धतीने संपन्न झाला. सहकार्यांनी त्यांच्या कार्यकाळातील अनेक आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा सविस्तर आढावा मांडण्यात आला. शेवटी पाटील सर यांनी आपल्या भावना व्यक्त करत सर्व सहकारी, विद्यार्थी व संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. धन्यवाद. आज आपल्या विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आदरणीय पाटील सर हे प्रदीर्घ सेवा करून आपल्या या शिक्षण सेवेमधून सेवानिवृत्त होत आहेत. खरं तर पाटील सरांनी माझा असणारा संपर्क हा याच शाखेमध्ये आला. जून 2025 पासून मी या शाळेमध्ये खरसुंडी शाळेतून बदलीने इथं रुजू झालो आणि सन्माननीय पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली जून पासून अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही सर्व सेवक या ठिकाणी काम करत होतो. खऱ्या अर्थानं मुख्याध्यापक दूरदृष्टीचे कसे असावे आणि आपल्या निर्णयाचा फायदा हा शाखेसाठी, संस्थेसाठी, विद्यार्थ्यासाठी कशा पद्धतीनं व्हावा याचे एक दूरदृष्टी असणारे एक आदरणीय पाटील सर आहेत. यांच्या कार्यकाळामध्ये जर या वेजेगाव शाखेचा विचार केला तर वेजेगाव शाळेमध्ये खूप असणाऱ्या सोयी सुविधा, मग ते भौतिक असू द्यात, आर्थिक असू द्यात, शैक्षणिक असू द्या, अशा पद्धतीने आदरणीय पाटील सरांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झालेले आहेत. आणि मला या ठिकाणी आवर्जून एका कामाचा उल्लेख करावा लागेल. ते काम म्हणजे मुलींच्यासाठी स्वच्छतागृह. या शाळेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा जो विषय होता तो म्हणजे मुलींच्या स्वच्छतागृहाचा. आणि सन्माननीय पाटील सरांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पुढाकार घेतला आणि आपल्या गावचे प्रतिष्ठित नागरिक आणि ज्यांच्या मध्ये काय आणत जाऊ बोलत असताना विद्यालय ज्यांच्या नावानं आहे ते दाजी पाटलोजी विद्यालय आणि श्रीरंग दाजी देवकर यांचे असणारे सन्माननीय प्रभाकर शेठ देवकर यांनी पुढाकार घेतला आणि त्यांच्या पुढाकारातून असणारे फार मोठं असणारे काम शौचालयाचे या ठिकाणी आपल्या विद्यालयामध्ये संपन्न झालेलं आहे आणि आदरणीय पाटील सरांच्या पाठपुराव्याला या ठिकाणी यश आलेलं आहे. याचबरोबर या ठिकाणी मला आवर्जून उल्लेख करायचा ते म्हणजे आपल्या विद्यालयामध्ये असणारी प्रयोगशाळा. या प्रयोगशाळेचं सुद्धा नूतनीकरण अतिशय चांगल्या पद्धतीने आदरणीय पाटील सरांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर आताच असणारे जे काही काम आपण पाहिलं तर ज्युनियर विभागाचे आपली जे विंग आहे, पलीकडची इमारत आहे, त्या इमारतीचे असणारे जे लिकेज होतं आणि ते लिकेजचं असणारच काही गळतीचा पूर्णपणे प्रश्न मिटवण्यासाठी सन्माननीय पाटील सरांनी त्या ठिकाणी एक कल्पना मांडली आणि त्याच असणाऱ्या इमारतीच्या वरती एक असणारं सुसज्ज अशा प्रकारचं सभागृह या ठिकाणी एक हॉल, ओपन हॉल निर्माण करण्याचं काम देखील पाटील सरांच्या माध्यमातून या ठिकाणी होतंय. आपल्या विद्यालयाच्या दर्शनी भागामध्ये जर तुम्ही पाहिलं, वेजेगावचे माजी सरपंच सौ मंगल रमेश देवकर या वेजेगावच्या दाजी पाटलोजी विद्यालय वेजेगाव मध्ये माझ्या दोन्ही कन्या इथं शिकत आहेत. एक शिकून पुढे गेलेली आहे इंजिनिअरिंगला आणि एक आता 8वीला आहे. तर पाटील सर हे सप्टेंबर 2023ला इथं या वेजेगाव मध्ये मार्गदर्शन मदत करतील शाळेसाठी अशी मी त्यांच्याकडून इच्छा व्यक्त करते आणि त्यांचं आयुष्य, इथून पुढचं आयुष्य, रिटायरमेंट नंतरचं सुखकर जावं
आणि आरोग्य संपन्न जावो, निरोगी जावो, भरभराटीच जावो आणि अशीच त्यांची पुढं प्रगती होत राहो अशी मी इच्छा व्यक्त करते आणि थांबते. पाटील सरांच्या हातून या ठिकाणी घडलेलं आहे. जरी आज या ठिकाणी नियत वयोमानानुसार आज ते सेवानिवृत्त जरी होत असले तरी सुद्धा त्यांनी या ठिकाणी शाखेकडे लक्ष द्यावं. ज्या ज्या वेळेस या ठिकाणी शाखेला तुमची गरज भासेल त्या वेळेला तुम्ही चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन या शाखेला या ठिकाणी करावं. आणि हे काम करत असताना उल्लेखनीय गोष्ट अशी मॅडम सांगायचं म्हणजे हे विद्यार्थ्यांचं हिताचं काम करत असताना पाटील सरांचं सुद्धा या ठिकाणी कौटुंबिक आयुष्य चांगल्या प्रकारचं सुखार आणि समृद्ध अशा प्रकारचं आहे. पाठीमागच्याच वर्षी या ठिकाणी त्यांचा मुलगा एमपीएससीच्या परीक्षेतून राज्यसेवेमध्ये या ठिकाणी 42व्या क्रमांकानं, पाटील सर बरोबर ना, राज्यामध्ये या ठिकाणी 42व्या क्रमांकाने या ठिकाणी सिलेक्ट झाला आणि तो चांगल्या पोस्टवरती या ठिकाणी काम करतोय. म्हणजे केलेल्या चांगल्या कामाचं फळ सुद्धा या ठिकाणी पाटील सरांना चांगल्या प्रकारे मिळालेलं आहे. तर अतिशय छान आणि सुद्धा अशा कुटुंबातून पाटील सर इकडे आले. वेजेगावला आल्यानंतर सुद्धा त्यांना आज 50 किलोमीटर अंतर आहे पाटील साहेबांचं रोज या शाळेला येण्याचं. परंतु या ठिकाणी शाळेला नियमितपणाने येऊन जे काय आपल्या दृष्टिकोनातून आपलं काम करता येईल, संस्था हिताचं, गावाच्या हिताचं, विद्यार्थ्यांच्या हिताचं, हे सगळं हित लक्षात घेऊन चांगल्या प्रकारे त्यांनी ते काम केलेलं आहे. हे काम करत असताना या ठिकाणी बऱ्याचशाच अडचणी असतात. लोकांशी या ठिकाणी संपर्क ठेवावा लागतो, सगळ्यांना या ठिकाणी सामावून घ्यावं लागतं. हे घेत असताना काही वेळेस या ठिकाणी आपल्या मनासारखं पाटील साहेब होतं, कधी होत नाही. परंतु खचून न जाता सुद्धा या ठिकाणी सर्वांच्या पाठबळावरती या ठिकाणी शाळेचा जो काय नावलौकिक करण्याचं तुम्ही काम केलेलं आहे. त्याचबरोबर गट शिक्षण अधिकाऱ्यांची सुद्धा विशेष असं पाटील साहेबांच्या वरती प्रेम असायचं. ज्या काय माजी मुख्यमंत्री सुंदर शाळा ज्या असतील त्याची तपासणी असेल, त्या वेगवेगळ्या कमिट्यांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर जे काय माहुलीचं केंद्र आहे तिथं सुद्धा गेली 3 वर्ष, या वर्षी सर रिटायर होतात तर 3 वर्ष या ठिकाणी उपकेंद्र संचालक म्हणून चांगल्या प्रकारचं त्यांनी काम केलेलं आहे. ज्या ज्या शिवणी शाळेमध्ये भौतिक सुविधा, गुणात्मक जे काय बदल असतील तेवढे पाटील सर तुम्ही तुमच्या शाळेमध्ये केलेले आहेत. विज्ञान प्रयोगशाळा असेल, सगळ्याच बाबी या ठिकाणी आहेत. त्या करण्यामध्ये या ठिकाणी तुमचा सिंहाचा वाटा आहे. तुमचं पुढील जे काय आयुष्य आहे ते सुखकर, सुखमय अशा प्रकारचं जावं. तुमच्या सर्व इच्छाकांक्षा पूर्ण हो, तुम्हाला निरोगी अशा प्रकारचं आयुष्य लाभो. पुढेही या ठिकाणी तुम्ही सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा रयत शिक्षण संस्थेच्या विविध उपक्रमामध्ये सातत्याने या ठिकाणी आपण सक्रिय आपला सहभाग दाखवावा. आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या सर्वांच्या वतीने मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि तुमचा या ठिकाणी आज छोटेखानी सत्कार समारंभ आहे तो सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न करावा अशी मी आपणास विनंती करतो. धन्यवाद. आज 31 मार्च 2026 विद्यालयाचे मुख्याध्यापक सेवानिवृत्त होत असताना आपण सर्वजण वेळात वेळ काढून उपस्थित दर्शवली. सुरुवातीला सत्कारमूर्ती सन्माननीय आमचे मित्र पाटील साहेब यांनी हा कार्यक्रम घेण्यासाठी परवानगी दिली, याबद्दल मी त्यांचे पहिल्यांदा आभार मानतो. त्याचसोबत स्कूल कमिटीचे आबा रामजाबा देवकर वेळात वेळ काढून उपस्थित राहिले, त्यांचेही आभार मानतो. लोकनियुक्त सरपंच डॉक्टर मॅडम उपस्थित राहिल्या, त्यांचेही आभार मानतो. मुख्याध्यापक शिवणी स्कूलचे पवार सर हेही उपस्थित राहिले, त्यांचेही आभार मानतो. श्री देशमुख सर आमच्या विद्यालयावर नेहमी सहकार्य करणारे, कोणतेही क्लेरिकल कामात अडचण आनंद देणारे, असेही त्यांचेही आभार मानतो. श्रीयुत कचरे सर, श्रीयुत रणदिवे सर, पत्रकार मनोज दादा यादव, आमचा शिक्षकेतर कर्मचारी लवटे मामा, वादडे मामा उपस्थित राहिले आणि आपण सर्वांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली, याबद्दल मी आपणा सर्वांचे पुनश्च एक वेळा आभार मानतो. आणि हा छोटासा सत्काराचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.